नमस्कार. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते? यशवंत जयसिंगराव घाटगे. शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला? 26 जून 1874 रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या राणीने कोणास दत्तक घेतले? कोल्हापूरच्या राणीने कागल येथील घाटगे घराण्यातील यशवंत घाटगे यांना दत्तक घेतले होते. त्यांचा राज्याभिषेक समारंभ केव्हा झाला? कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक समारंभ 1894 रोजी संपन्न झाला. छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यकाळ किती वर्षांचा होता? छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यकाल हा 1894 ते 1922 असा 28 वर्षांचा कार्यकाल होता. छत्रपती शाहू महाराज यांनी कोणकोणत्या विषयांचं शिक्षण घेतलं होतं? राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धशास्त्र, समाजशास्त्र अशा विविध विषयांचे त्यांनी शिक्षण घेतले होते. छत्रपती शाहू महाराज यांचे शिक्षण कोठे झाले होते? राजकोट व धारवाड. छत्रपती शाहू महाराज यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कामगिरी केली? कृषी, कला, शिक्षण, समाज व कुस्ती. महाराजांना राजर्षी असे का म्हणतात माहिती आहे का? राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना त्यांच्या शास्त्रगुरूंनी राजर्षी ही पदवी दिली होती. छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा संबंध काय आहे? रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील हे जेव्हा कोल्हापूरला शिकायला होते तेव्हा त्यांना काही काळ छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये राहण्याचा योग आला आणि महाराजांना त्यांनी जवळून पाहिले. छत्रपती शाहू महाराज यांचे राजकीय कार्य आहे, शैक्षणिक कामगिरी, सामाजिक कामगिरी यांचा कर्मवीर अण्णांच्या कार्यावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला आणि म्हणूनच अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर रयतचं पहिल्या वसतिगृहाचं नाव शाहू बोर्डिंग असं ठेवलं होतं. महाराष्ट्राला कोणत्या 3 समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे? महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे, परंतु त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने वारसा लाभला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. शाहू महाराजांचा जन्मदिन हा समता दिन म्हणून का साजरा केला जातो? छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर नगरीचं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली, कामगिरी केली, परंतु प्रामुख्याने समाजामध्ये ज्या काही अस्पृश्यता होती, मागासवर्गीयांना कमी लेखण्याची पद्धत होती, तर अस्पृश्यता दूर करण्याचं काम केलं, समाजामध्ये समता निर्माण करण्याचं काम केलं आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांना किंवा त्यांचा जन्मदिवस हा समता दिन किंवा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने आपण शाहू महाराजांचं कार्य पाहिलं. छत्रपती शाहू महाराज यांचे निधन केव्हा आणि कुठे झाले? छत्रपती शाहू महाराज यांचे निधन 6 मे 1922 रोजी मुंबई येथे झाले. छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.